नमस्कार. प्राध्यापक बीजी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रो, विषय पहा, महायुती विरोधात महाविकास आघाडी, कोणाला सत्ता मिळेल? आपण थोडक्यात पोस्टमार्टम करणार आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे आणि एनसीपी अजितदादा यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस. मित्रांनो, लोकसभा 2024च्या निकालानंतर महाराष्ट्रातील सत्तांतराची सगळी तयारी झाली असं वाटू लागलं. काय झालं की महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या आणि भाजपला केवळ सगळ्या मिळून 17 जागा मिळाल्या. त्यांना अपेक्षा होती 45 जागांची. आता काय झालं? हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकाल लागले. जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये, हरियाणात भाजप, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांना सत्ता मिळाली. पण भारतीय जनता पार्टी एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न असा करते की हरियाणातला परिणाम हा भाजपला सत्ता मिळेल, त्याचा परिणाम महाराष्ट्रात होणार. मित्रो, ते होईल किंवा नाही याचा आपण विचार करणार आहोत. खरं तर भाजपला तिसऱ्या वेळेला सत्ता मिळाली. एकूण 90 सीटा आहेत हरियाणामध्ये, पैकी 48 सीटा भारतीय जनता पार्टीला आणि 37 सीटा काँग्रेसला मिळाल्या. 8 तारखेला परवा निकाल लागला. हे जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो भारतीय जनता पार्टीकडून केला जातो त्याचे थोडक्यात आपण आयाम तपासूया. एक लक्षात घ्या की आज महाराष्ट्रातील स्थिती काय आहे हे ज्यावेळेला आपण बघायला लागतो त्यावेळेला सत्ता भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा एनसीपी यांच्या ताब्यात आहे. या तिघांच्या मध्ये खऱ्या अर्थानं हुशार माणूस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. खरं तर ते आज आघाडीवर आहे. कशावरनं मी सांगतो बघा. त्यांनी ठाण्यामध्ये नरेंद्र मोदीची सभा घेण्यासंदर्भात त्यांना सुचला, नरेंद्र मोदी ठाण्यात गेले. म्हणजे त्यांना फडणवीसांच्या पेक्षा एकनाथ शिंदेना भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त महत्व आहे असं दिसून येतं. त्यांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीसांना सध्या दुय्यम स्थान आहे असं वाटायला लागतं. एकनाथ शिंदे शांत आहेत, संयमी आहेत, नाराजी दाखवून देत नाहीत. पण बरोबर याच्या विरोधात ज्याचा चेहरा वाचता येतो ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. काय झालंय? एकनाथ शिंदेना राज्यामध्ये जास्त चांगलं प्रमाण मिळण्याचं आणि त्याच्याच बरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे बऱ्याच घटकांची नाराजी थेटपणे व्यक्त होते. त्याला कारणही तशीच आहे. आरक्षण, मराठा आरक्षण त्यांनी नाकारलं. धनगर आरक्षण नाकारून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे पडळकरांना आमदार पद देणे किंवा त्यांना आणखी काही सोयी सुविधा देणं असं द्यायचा प्रयत्न केला, पण आरक्षण नाकारलं. मुसलमान समाजाला आरक्षण दिलं नाही. असे अनेक समाज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती नाराज आहे. याचा बरोबर परिणाम हा एकनाथ शिंदे म्हणजे नाराजी जी होती या सरकारवरची ती फडणवीस साहेबांच्याकडं आणि चांगुलपणा जो होता तो एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं, असं साधारणपणे परिस्थिती. आज तर इतकी स्थिती अशी आहे, एकनाथ शिंदे साहेब हे मोदी आणि शहाचे लाडके मुख्यमंत्री बनले आणि त्यांना जवळपास फ्री हँड दिलाय असं दिसून येतंय. त्यांनी म्हणजे राज्यामध्ये सत्ता आणण्यासाठी लाडकी बहीण योजना, अनेक योजना त्यांनी जवळपास गेल्या 1 महिनाभरात 201 निर्णय घेतले. आपण देवेंद्र फडणवीस साहेबांची जर स्थिती बघायला गेलो तर त्यांच्या बाजूला एकच मोठा प्लस पॉइंट आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे आरएसएस त्यांच्या पाठीशी. पण सत्तेचा फायदा त्यांना झाला का तर फारसा झालेला दिसून येत नाही.
भाजप, शिवसेना आणि अजितदादा गट यांच्यामध्ये अंतर्गत कलह भरपूर आहे. परवाच्या एका बैठकीतून तर कॅबिनेट बैठकीतून तर अजितदादा निघून गेले. म्हणजे हे काय चांगलं लक्षण आहे असं नाही. या तिघांच्या मध्ये समन्वय आपल्याला दिसून येतो का? दिसून येत नाही. बदलापूरचं जसं प्रकरण झालं तसं राज्यातलं वातावरण बदललं. हिट अँड रनच्या अनेक केसेस झाल्या. त्यातही सगळ्यात महत्वाची म्हणजे नागपूरला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्याच्या मुलाच्या गाडीनं हिट अँड रन केलं. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. केवळ 8 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जनता नाराज झाली भाजपवर. आणि त्याचाही फटका जवळपास देवेंद्र फडणवीस साहेबांना पडला. मराठ्याला आरक्षण न देण्याचाही फटका त्यांनाच बसतोय. कारण भाजपच सत्ताधारी असंच बोललं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीसांच्या नावावरती एक गोष्ट जी फुटली ती अशी की शिवसेना फोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसं त्यांनी स्पष्टच सांगितलं. आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या घरात घर फोडलं. ह्याचं सुद्धा डिस्क्रेडिट हे फडणवीस साहेबांना. आता तिसरा घटक म्हणजे अजितदादा. अजितदादा सध्या पक्षातील आउटगोईंग न त्रस्त आहेत. नाही म्हणाला काँग्रेसनं ज्या 2 आमदारांना काढून टाकले ते तेवढे त्यांच्याकडे आले. आणि हे आउटगोईंग होतंय कुठं? तर शरद पवार गटामध्ये. दुसरं असं RSS ला अजितदादा आवडलेले नाहीत आणि त्यांनी कशाला घेतलं यांना अशा पद्धतीची विचारणा केली होती. त्यांच्या पाठीमागे भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही आम्ही कुणी सामान्य माणसांनी नाही, भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले होते. तो फायदा शिंदेना नाही. म्हणजे शिंदेंच्यावरती आरोप झाले नाही. एकंदरीत काय अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यामध्ये संघर्ष आहे. संवाद नाही, विसंवाद आहे. कारण कॅबिनेट मधून उठूनच गेले थेटपणे आणि नंतर त्यांना सारवासारव करायला लागले. एकंदरीत युतीमध्ये बऱ्यापैकी नाराजी दिसून येते. आणि ही नाराजी ठेवून विधानसभेला जाणं हे परवडणारं नाही. म्हणून त्यांनी काय केलं? निवडणुका पुढे ढकलल्या. केवळ निवडणुका पुढे ढकलल्या नाहीत, या दरम्यान पंतप्रधान मोदींचे दौरे 3 झाले, शहांचे दौरे 4-5 झाले आणि मग निवडणुका डिक्लेअर करायचं त्यांनी ठरवून टाकलं. म्हणजे हरियाणात जसा अंतर्गत संघर्ष हा काँग्रेसमध्ये दाखवला जातो त्याच्यापेक्षाही जास्त संघर्ष हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे आणि अजितदादांच्या मध्ये आहे. त्यामुळे तिकडचा परिणाम इकडे होईल का असा जो विचार केला जातो, मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये फारसं म्हणजे तथ्य असणार नाही. आपण थोडंसं महाविकास आघाडीकडे बघू. महाविकास आघाडीमध्ये सध्या पॉवरफुल ज्यांना चाणक्य म्हणजे जो शब्द आहे तो भारतीय जनता पार्टीचा शरद पवार साहेब. त्यांचा पक्ष फोडलेल्याची सहानुभूती, त्यांची वयाची सहानुभूती, ते या वयातही जी धडपड दाखवतात त्याची सहानुभूती, ही सगळी सहानुभूती ही शरद पवार साहेबांना. म्हणजे राज्यातून म्हणजे विशेषतः भारतीय जनता पार्टी म्हणजे हर्षवर्धन पाटील अनेक जण निघून गेले. म्हणजे परवा याच्यात सुद्धा फलटणमध्ये सुद्धा कार्यक्रम झाला काल की त्याच्यामध्ये संजीव राजे हे शरद पवार गटात आले. तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतून जे निर्गमन गयाराम सुरू आहेत आणि जे आयात येत आहेत ते शरद पवार साहेबांच्याकडे येत आहेत. त्यामुळं त्यांची जी धडपड चालू आहे ती धडपड ही शरद पवार साहेबांची ही समाजामध्ये सहानुभूती देऊन जाणार आहे. महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजितदादा गट असेल, यातून जे तुतारीकडे जाणाऱ्यांची जी हे आहे संघटना म्हणजे बरेच असे लोकांचा जो एक्झोडस आपण म्हणू तो आहे, हा एक्झोडस हा शरद पवार साहेबांच्या वरती
या राज्यातलं असणाऱ्या लोकांचं मत व्यक्त करतो. कारण शरद पवार साहेब महाआघाडीमध्ये शरद पवार साहेबांच्याकडे गेल्यानंतर आपण निवडून येऊ अशा पद्धतीचं एक मानसिकता भावनिकता ही झालेली आहे. त्याला दुसरंही कारण महत्वाचं आहे. केवळ लोकसभा इलेक्शन नाही, लोकसभा 2024 ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला महाविकास आघाडीला म्हणजे 31 लोकसभा सीट आणि भारतीय जनता पार्टी तिघांना मिळून 17 सीट अशी परिस्थिती झाली. म्हणून ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती शरद पवारांना सहानुभूती मिळाली. दुसरा पक्ष जो येतोय तो म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. खरं तर राहुल गांधी एक जबरदस्त नेतृत्व आता उदयाला आलेलं जे भारतात आहे याचा परिणाम संपूर्ण भारतातल्या बुद्धिवादी लोकांच्या वरती मोठ्या प्रमाणात झालाय आणि तो महाराष्ट्र त्याला अपवाद नाही अशी स्थिती आहे. राज्यातील नेतृत्व सुद्धा मुख्यतः ओबीसी नेतृत्व आहे, वडेट्टीवार घ्या, मराठा नेतृत्व घ्या, पाटील किंवा थोरात साहेब घ्या, किंवा दलित वर्षाताई गायकवाड घ्या, या तिन्हींच्या समन्वयानं काँग्रेस समाजासमोर निवडणुकीला जात असल्यामुळं यशाचं प्रमाण वाढलंय आणि त्यात वरतून राहुल गांधींची फोडणी आहे. वातावरण त्यांच्यासाठी निश्चितच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. खरं तर ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिवसेना फोडली आणि त्यातून एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला काढलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूला 56 पैकी 40 आमदार गेले. आता हे का गेले, कसे गेले ह्याचं सगळ्याच विवेचन ह्याच्या आधी आपण केलेलं आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेतनं बाहेर पडले म्हणजे आमदार बाहेर पडले आणि ते गेले एकनाथ शिंदेच्या आणि बऱ्याचशा जणांना त्यात मंत्रीपद मिळाली. ही परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरे साहेबांच्यासाठी ही सहानुभूती निर्माण करणार. ज्या माणसांना ठाकरे साहेबांनी निर्माण केलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निर्माण केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, अगदीच या समाजातल्या चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे आजचे बरेचसे मंत्री असे आहेत जे शिवसेनेतून आलेत. हे इतक्या खालच्या स्तराला काम करत होते. यांना ताकद सबल देणं करण्याचं काम हे या शिवसेनेने केलंय. आणि अशा वेळेला उद्धव ठाकरेंची संगत सोडून ते एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी गेल्यामुळं सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी. प्रामुख्यानं मुंबई असेल, कोकण असेल आणि विशेषतः मराठवाडा यामध्ये ठाकरे साहेबांना आपल्याला सहानुभूतीची लाट असलेली दिसून येते. मित्र, दुसरा एक महत्वाचा घटक सांगतो. महायुती आज श्रीमंत आहे. बरेच म्हणजे याच्यात भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे या पक्षाकडं मध्यंतरी रोखे घोटाळा का आला होता, निवडणूक रोखे घोटाळा, त्याच्यामध्ये अब्जावधी रुपये त्यांना मिळालेले आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेबांची परिस्थिती तर सगळ्यांना माहिती आहे, अजितदादांची माहिती. म्हणजे हे जे महायुती आहे ही श्रीमंत आहे अशी लोकांची भावना आहे, तसं नरेटिव्ह आहे. लक्षात घ्या, एक परिस्थिती होणार की सहानुभूती त्यामुळं आघाडीकडे जाते. आघाडीमध्ये दुसरा शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आघाडीकडं लढणाऱ्यांची आणि ज्यांना आपण म्हणतो की फायर ब्रँड नेते हे भरपूर आहेत. उदाहरणार्थ अगदी सांगायचं झालं, ज्यांच्याविषयी सहानुभूती आणि इतक्या 50 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव पाठीशी असणारे युती शासनातले पहिले मेंबर्स आहेत ते म्हणजे शरद पवार साहेब. त्यांच्याकडं अमोल कोल्हे नावाचा एक फायर ब्रँड नेता आहे. स्वतः जयंत पाटील जे अध्यक्ष आहेत ते आहेत, रोहित पवार आहेत. असे अनेक 3-4 माणसं अशी आहेत की समोर बसलेल्या जनतेला ते आपलंसं करून टाकतील असं आहे. कर्तृत्वानंही आहेत आणि बोलण्यानंही आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडे ठाकरे साहेब स्वतः वक्तृत्व चांगलं आहे. संजय राऊत साहेब आहेत, सुषमाताई आहेत, आदित्य ठाकरे साहेब आहेत. ह्या सगळ्यांची फलटणच ठाकरे साहेबांच्या पाठीशी. काँग्रेसला राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात,
वर्षा गायकवाड, असे अनेक लोक आहेत जे व्हरायटी आहे. म्हणजे जसं भारताची लोकसंख्या आपण म्हणतो की अनेक जाती धर्मानं, तशीच काँग्रेसची अवस्था नेतृत्वात सुद्धा आहे. आणि या उलट आपण बघा, महायुतीमध्ये नेत्यांची फळी बघत असताना आपल्याला एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींच्यावर अवलंबून राहावं लागतं. शहा की ज्यांचं म्हणजे वक्तृत्व इतकं फारसं चांगलं नाही किंवा त्यांचा प्रभाव पडेल अशी दिसत नाही, अशी ही दोन्ही आता सध्या आहेत. आणि नरेंद्र मोदींचा प्रभाव हा बऱ्यापैकी कमी झाला, त्यांची गॅरंटी संपलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, बहुतांशी या समाजातला सगळा लोक त्यांचा द्वेष करतात, मराठा, मुसलमान, अनेक धनगर समाज, की असे ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यामुळे नेत्यांच्या फळीमध्ये त्यांचं नाव घेतलं तर फारच आवड. दुसरी जी फळी आहे ती शिंदे साहेबांची, शिवसेना शिंदे साहेबांच्या गटामध्ये स्वतः एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या फारशा फायर ब्रँड नेते आपण ज्यांना म्हणू असे फारसे कोण. अजितदादांच्याकडे अजितदादा स्वतः आहेत, तटकरे साहेब आहेत, पण फायर ब्रँड म्हणून असे एक 2-4 माणसं की जी लाखाच्या सभा गाजवतील अशी फारशी व्यक्ती आहेत आपल्या या नेत्या युती शासनाकडे आपल्याला दिसून येत नाही. परिणाम काय होईल मित्रो? ठीक आहे, प्रत्यक्ष निवडणूक आता आज उद्या 2-3 दिवसात लागेल, आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतीलच थोड्या दिवसात. पण आज मी तुम्हाला सांगतो, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीमध्ये युतीपेक्षा महाविकास आघाडी आपल्याला सरस असल्याची दिसून येते. ती अनेक बाबतीत सरस आहे असं वाटतं. हा ठीक आहे, या गेल्या 10-15 दिवसामध्ये महायुतीनं अनेक असे लोक म्हणजे लोकांना खुश करून टाकण्यासाठीचे 200 निर्णय घेतले, जास्तच आहेत कदाचित. पण हे निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनासारखे आणून शेतकऱ्यांना मदत करण्याचे हे दाखवून पण फारसा परिणाम लोकांच्यावर आजही झालाय असं दिसून येत नाही. त्यामुळं आणि दुसरं, अंतर्गत कलह भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर आहे. त्यांच्याकडे काय झालं, एकेवेळी आयारामांची संख्या प्रचंड होती. 2014ला आपल्याला तिकीट मिळेल या उद्देशानं भाजपमध्ये आलेले होते. आता काय झालंय, जिथं जिथं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे आणि अजितदादा गटांना जागा सोडल्या गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीकडनं प्रयत्न करत होते त्या माणसांना तिकीट कुठं आहे, त्यांनी काय करायचं. त्यामुळं ते भाजप सोडून जात आहेत आणि यामुळे सुद्धा भाजपच्या विचारांची हानी होते. मित्रो, अर्थात निकाल प्रत्यक्षात काय येईल ते ठरेल, पण आज घडीला महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये आपण जेव्हा तुलना करायला लागतो तर काही अंशी आपल्याला महाविकास आघाडी ही सरस असल्याची आपल्याला दिसून येते. त्यामुळे ते सत्तेकडे त्यांची वाटचाल सुरू आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.